पाचमुखी रुद्राक्ष तुमच्या शरीराची ऊर्जा बॅलन्स करतो। रुद्राक्ष हे बैलेंस करणारं एक फळ है। योगी कहते हैं कि 1 मिनिट में सिर्फ 13 सांसें लो। एका मिनिटात 13 श्वास उच्छ्वास झाले पाहिजे। 13 मोजा। तुम्ही कधी एका मिनिटात 13 श्वास उच्छ्वास केले तर तुमची हेल्थ लेवल काय हाईटला जाते। खास करून महादेवाच्या मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही गर्भगृहात जाता तेव्हा प्रचंड ऊर्जा तुम्हाला तिथे जाणवते। कोणत्याही व्यक्तीला तुमच्या इथे हात ठेवतोय, तुमच्या इथे सहस्त्रार चक्र असेल किंवा आज्ञाचक्र असेल, इथे जर कोणत्या व्यक्ती तुम्हाला हात लावतोय, बी अलर्ट। जेव्हा आपण नमस्कार वगैरे पण करतो तेव्हा आपण ज्याला आपण नमस्कार करतो त्याची एनर्जी पण आपण घेत असतो। जेव्हा आपण ऊर्जेचा विषय काढतो तर आजकाल भरपूर प्रकारचे काय बोलतो त्याला आपण क्लासेस वगैरे आलेले आहेत। भरपूर प्रकारचे असे बाबा हिलिंग करून मिळेल किंवा एनर्जी कंझ्युम करून मिळेल किंवा तुम्हाला अशा प्रकारची एनर्जी शिकवली जाईल। मग ते नक्की काय प्रकार आहे किंवा आपल्याला आता सध्या का गरज पडते अशा बेसिक क्लासेसची, अशी का म्हणजे लोकांना किंवा तरुण पिढीला का गरज पडते, याच्या मागे काय कारण आहे? जशी मागणी तसा सप्लाय अशा नावाची एक कन्सेप्ट आहे। आत्ता आजूबाजूला तसे लोक आहेत म्हणून अशा गोष्टी सुरू आहेत। इथून 15-20 वर्ष आधी जर अशा गोष्टी कोणी काढल्या असत्या, डोक्यातही आलं नसतं की असं काहीतरी करावं लागेल। पण आत्ता होतंय कारण त्या प्रकारची लोक आहेत। काय आहे, पेशन्स कमी झालाय, स्ट्रेस खूप वाढलाय, कामाचा स्ट्रेस असेल, बाकीचे टेन्शन्स असतील, त्यामुळे त्रास होतो, पण त्याला हँडल कसं करायचं हे माहिती नाही। पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, गोष्टी शेअर केल्या जायच्या, बोलल्या जायच्या, व्यक्ती हलका व्हायचा, मंदिरात जाण्याची पद्धत होती, भजन कीर्तन ऐकण्याची एक परंपरा होती, प्रत्येक जणांच्या घरी सप्ताह तर व्हायचाच, संध्याकाळी आरती व्हायची। मग आरतीत टाळ्या वाजवणे हा एक एक्सरसाइज असतो ज्याच्यामुळे आपली स्ट्रेस बस्टर आपण ज्याला म्हणतो, तर टाळ्या वाजवणे। पूर्वी काय असायचं अजून, आता मोठे व्यक्ती खेळायला जाऊ शकायचे नाही, म्हणजे एका वयानंतर माणूस जातोय खेळायला, लहान मुलांची एनर्जी एकदम मस्त असते, त्यांना कधी ऐकलं की फ्रस्ट्रेशन आलंय। आजकालचे लहान पोरांच्या बाबतीत तेही होते की टेन्शन आलंय, फ्रस्ट्रेशन आलंय, डिप्रेशन मध्ये गेलाय का, कारण तुमचे बॉडी मुवमेंट्सच नाहीयेत, तुम्ही खेळतच नाही, मैदानी खेळ नाहीयेत तुमचे, तुमची मेंटॅलिटी अशी नाहीये। आता आमच्या लहानपणी आम्ही 4 लोकांना पोरांना मारून यायचो, 4 जणांचा मार खाऊ नाही यायचो, ते नॉर्मल होतं। आजकालच्या मुलांना टेन्शन येतं का, कारण त्यांना शिकवलंच नाही गेलंय की अशाही गोष्टी असतात, याचा त्रास होऊ शकतो। तर ह्या सगळ्या गोष्टी करताना आपल्या एनर्जीचा आपण जेवढा बघतोय, म्हणजे स्ट्रेस आणि डिप्रेशनसाठी, तर आपण जेवढं फ्री राहू तेवढा आपल्याला त्रास होणार नाही। अब मैं भूल गया आपने सवाल क्या पूछा था। सवाल यही था की क्लासेस वगैरे हे सगळे काय येतात? हा, क्लासेस येण्यामागचं कारण हे आहे की भीती वाटते लोकांना, मनात प्रचंड भीती आहे की मला स्ट्रेस येतोय, मी काय करू, आणि असं वाटतं की मग मला हार्ट अटॅक येईल का, किंवा मी डिप्रेशनमध्ये गेलो, ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम होईल का, आणि ते होतात। मग त्यासाठी कुठेतरी तुमची एनर्जी चॅनलाइज केली पाहिजे म्हणून हे कोर्सेस आले। पण जर तुम्हाला बेसिक माहिती असेल तर तुम्हाला कोणता कोर्स जॉईन करायची गरज नाही। अनेक वेळा असं दिसून आलंय की कोर्स केल्यानंतर तेवढ्यापुरतं छान वाटतं, नंतर पुन्हा माणूस त्याच लेवलला येतो कारण त्याची जीवनशैली बदललेली नाही। बेसिक जर तुम्ही चेंज नाही केलं तर तुम्हाला येणारे रिझल्ट कसे चेंज होतील? क्लासमध्ये तेवढ्यापुरतं छान वाटतं, बट नंतर तेच इश्यू येतात, आपली बेसिक रुटीन जोपर्यंत आपण एनर्जीशी अलाइन करत नाही, त्रास तर होणार। काय असावं बेसिक रुटीन? बेसिक रुटीन, आपण आपल्या एनर्जीची काळजी घ्यावी। जिथे आपल्याला वाटतं की नाही मला इथे ठीक नाही वाटत आहे, त्या लोकांसोबत त्या ठिकाणी आपण थांबू नये। मित्रही असेल, कोणीही असेल, घरातले असतील, बॉस असेल, आपण त्यापासून स्वतःला दूर घेऊन जावं। त्यानंतर रोज घरी आल्यानंतर पहिल्यांदा हातपाय तोंड धुणे, रोज स्नान करणे, कपडे नेहमी स्वच्छच वापरणे, झोपताना सुद्धा स्वच्छ कपडे वापरले पाहिजेत।
हे आपल्याकडे आधीपासून सांगून ठेवले. मी हम्म. काही नवीन सांगतोय असं नाही. हे आपल्याकडे फार पूर्वीपासून या गोष्टी आहेत की कपडे कोणते वापरावेत, कसे वापरावेत, सैल कपडे वापरणं काय गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या, आपण जेव्हा लोकांना भेटतो आपण काय करतो, शेक हँड करतो. एनर्जी तुमची ट्रान्सफर झाली, समोरचा व्यक्ती तुमच्याशी कनेक्टेड झाला. तुमचे हात हे एनर्जीचे कंडक्टर आहेत. बरं. सगळ्यात जास्त एनर्जी तुमच्या हात. आशीर्वाद असा का देत नाही कोणी, असाच का देतात. डोक्यावर हात ठेवताना कोणी असाच ठेवतो. बरोबर जे संत लोक असतात ते बरोबर असाही ठेवू शकले असते, पाय ठेवू शकले असते, काही ठेवू शकले असते, पण ते हात ठेवतात का, इथून तुमची एनर्जी जास्त ट्रान्सफर होते बरं. आणि तुम्हाला परिणाम पण इथूनच होतो. म्हणजे काढून घ्यायची किंवा द्यायची इथे, हे बापरे. तुमचं सेन्सिटिव्ह पार्ट आहे. बाप. त्यामुळे तुम्ही शेक हँड केला, एनर्जी तुमची एक तर गेली किंवा त्याची तुमच्याकडे आली. आपल्याकडे शेक हँडची पद्धत नव्हती, आपल्याकडे प्रणाम होता. करेक्ट माझी एनर्जी माझ्यापाशी, तुम्हाला प्रणाम. करेक्ट हे आपल्याकडे आदर व्यक्त करण्याची बरोबर. एक पद्धत होती, आपण ती विसरलो. बरोबर गळाभेट सुद्धा कोणाची घ्यायची हे सुद्धा आपल्याकडे ठरलेलं होतं. बरं. आजही तुम्ही बघा, जे जुने लोक असतील कोणाच्या गळ्यात नाही पडत ते, कोणालाही मिठी नाही मारत. खूप जुना मित्र आला त्याला मिठी मारतात, बरोबर की जो लहानपणीपासून आपल्यासोबत आहे, आपल्याला माहिती आहे. Correct. किंवा अगदी भाऊ असतील तर मिठी मारतील. अशा गोष्टी होतात आणि ते आपण जर पाळलं. आता लोक म्हणतील की अरे मोठा माणूस झाला तू, शेक हँड करत नाही, असं करतो. पण त्यांनाही समजून सांगणं गरजेचं आहे बरोबर आणि ही सवय लावून घ्या. खरी गोष्ट. प्रत्येक जण जेव्हा ही सवय लावून घेईल. आता हे परदेशातून आलंय म्हणून असं करू नका असं नाहीये. शेक हँड मागे काही सायन्स नाहीये, बरोबर ह्याच्या मागे सायन्स आहे आणि आपण सायन्सच्या बाजूने विचार केला पाहिजे. आपल्या प्रत्येक गोष्टी अंधश्रद्धा ही म्हणण्याचं फॅड आहे सध्या, पण असं नाहीये. प्रत्येक गोष्टी मागे विज्ञानापेक्षा मोठं विज्ञान. बरोबर तर ह्या रुटीनमध्ये जर आपण गेलो, स्वतःला बसवलं, झोपण्याच्या आधी आपण रिलॅक्स होणं गरजेचं आहे, ध्यान करणं गरजेचं आहे. स्ट्रेस खूप जणांना असतो की मला झोपच लागत नाही. बरोबर मग झोप लागत नसेल तर मग मन शांत करणं आवश्यक आहे. मग त्यासाठी सुद्धा बऱ्याच गोष्टी आहे, तो मोठा विषय. पण ह्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर नक्कीच आपल्याला कोणत्याही बाहेरच्या एनर्जीचा परिणाम होणार नाही. नाही. मी असं ऐकलेलं की जेव्हा आपण नमस्कार वगैरे पण करतो तेव्हा आपण ज्याला आपण नमस्कार करतो त्याची एनर्जी पण आपण घेत असतो. हो, घेत असतो. म्हणजे जर त्या व्यक्तीने आपल्या डोक्यावर हात ठेवला, तसं नाही, मी जर एखाद्या माणसाच्या पाया पडतोय तर मी जर त्या माणसाच्या पायाला स्पर्श केला हो, तर त्या माणसाची एनर्जी पण माझ्याकडे येत असते. राईट. म्हणून कोणत्याही सिद्ध संन्यासी व्यक्तीच्या पाया पडताना त्याच्या पायाला हात लावून लावत नाही. करेक्ट. स्पर्श करून देत नाही. त्याचा त्यांना त्रास होतो. करेक्ट. तुमची एनर्जी ते ग्रास्प करतात आणि बऱ्याच वेळेस असंही जाणवलंय की जे लोक पायाला हात लावतात नंतर ते आजारी पडतात. बरोबर. कारण ती हा एनर्जी यांना सहनच होत नाही, हे रेडी बरोबर. नसतात त्याच्यासाठी. पूर्वी गुरुचे जे शिष्य होते तेवढेच फक्त शिष्य गुरुच्या पायाला हात लावून पायावर डोकं ठेवून प्रणाम करू शकायचे, कारण ते त्या रोजच्या रुटीनमध्ये आहेत, ते त्या एनर्जीशी कनेक्टेड आहेत, त्यांची दिनचर्या तशी आहे. त्यामुळे त्यांना ते फायद्याचं ठरेल, नुकसान त्याच्यानी काही होणार नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीशी जेव्हा तुम्ही पाया पडाल किंवा तुमच्या डोक्यावर हात कोण ठेवतोय हे पण खूप बघण्यासारखं आहे. की कोणत्याही व्यक्तीला तुमच्या इथे हात ठेवतोय, तुमच्या इथे सहस्त्रार चक्र असेल किंवा आज्ञाचक्र असेल, इथे जर कोणत्या व्यक्ती तुम्हाला हात लावतोय, बी अलर्ट. अजिबात कोणाला आपल्या डोक्यावर हात ठेवू द्यायचा नाही, आपल्या इथे हात लावू द्यायचा नाही. हे आपले एनर्जीचे चॅनल्स आहेत, इथून आपली एनर्जी डिस्टर्ब केली जाऊ शकते. जर तुम्ही बघितलं असेल तर एखाद्या व्यक्तीला जेव्हा ध्यानात उतरवलं जातं तेव्हा एखादा सिद्ध व्यक्ती त्याच्या इथे हात ठेवतो, अंगठा किंवा मधलं बोट आज्ञाचक्रावरती किंवा इथे वरती, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ती एनर्जी ट्रान्सफॉर्म केली जाते. मग कोणीही व्यक्ती उठून जर तुमच्या डोक्यावर हात ठेवत असेल तर हे चुकीचं आहे. हे जे मी बांधलंय डोक्याला, ऐसही थोडी बांधली आहे. एनर्जी प्रोटेक्ट करण्याचं हे एक माध्यम आहे. आपल्याकडे पूर्वी सगळेजण डोक्यात बांधायचे, पागोट मुंडा सगळीकडे असायचं. अख्ख्या काश्मीर पासून खाली कन्याकुमारी पर्यंत, गुजरात पासून मणिपूर, सब तरफ था. गेलं कुठे? गेलं, काढून टाकलं, कारण आपण जास्त मॉडर्न बनायला गेलो. बरं, आज हे बांधणारे लोक कोण आहेत? तर ज्यांना एनर्जी बद्दल माहिती आहे थोडीफार, किंवा मग संन्यासी असतील की हे बांधतात. आजही गावाकडे लोक मुंडासं बांधतात, फेटा बांधतात, टोपी घालतात.
फेटा नव्हता पण लोक टोपी तर घालायचे. हम्म. आपल्याकडे पांढरी टोपी माहिती सगळेजण घालायचे, हो. आजही घालतात गावाकडे. का घालतात? ऊर्जा तुमची सेव्ह झाली पाहिजे, हा त्याचाच एक प्रकार आहे. प्रकार आहे. बरोबर. अच्छा, माझा एक प्रश्न होता. आजकालची जी युवा पिढी आहे, जी जॉब करते, ज्याला बाहेर जायला लागतं, लोकांशी भेटायला लागतं, घरी आल्यानंतर त्यांची ऊर्जा किंवा त्यांचं जे रिलॅक्स नसतं, ते झोप लागत नाही, त्यांना त्रास होतो. त्यासाठी एक शॉर्टकटमध्ये ते काय करू शकतात किंवा त्यांचा झोपण्याआधी त्यांनी काय केलं पाहिजे ज्याने त्यांची ऊर्जा व्यवस्थित राहील? अगदी सोपं आहे. आधी मनात ठरवून घ्यायचं, ऑफिस किंवा जॉब प्लेस किंवा वर्क स्पेस माझी कम्प्लिटली वेगळी आहे आणि माझं घर हे माझं घर आहे. बाहेरच्या गोष्टींचे विचार हे तिथेच सोडून आपल्याला घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर आपल्या लोकांवरती त्याचा परिणाम झाला नाही पाहिजे, हे प्रत्येक घरातल्या लेडीने आणि त्या माणसाने सुद्धा, स्त्रीने आणि पुरुषांनी, जे दोघेही जॉब करतात त्यांनी, किंवा जे एकच व्यक्ती जॉब करतो त्यांच्या घरच्यांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की बाहेरून येणारा व्यक्ती वेगळ्या एनर्जीतून येतोय आणि आपल्या घरातली एनर्जी वेगळी आहे. तर तुम्ही बर्फातून आल्यानंतर डायरेक्ट जेव्हा घरात येता तर तुम्हाला एनर्जीशी मॅच करायला वेळ लागतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर बाहेर ऊन आहे आणि आपण एखाद्या AC हॉलमध्ये आलो तर आपल्याला आधी मॅच व्हायला वेळ लागतो. किंवा तुम्ही एखाद्या थिएटरमध्ये गेलात, जेव्हा अंधार असतो पूर्ण आणि बाहेर येतात तर त्या लाईटची मॅच करायला तुम्हाला वेळ लागतो. तर प्रत्येक व्यक्तीला बाहेरच्या एनर्जीतून, ऑफिस असेल, बिझनेस प्लेस असेल, तिथून घरात आल्यानंतर त्या एनर्जीशी मॅच करायला थोडा वेळ लागतो. हे घरच्यांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे, त्या व्यक्तीने सुद्धा समजून घेतलं पाहिजे. बाहेरून आल्यानंतर सगळ्यात आधी कपडे बदलणे, हातपाय तोंड धुणे, ज्यामुळे आपण रिलॅक्स होतो. मग यावेळेस घरातल्या लोकांनी काय करायचं की आल्या आल्या प्रश्न विचारतात, काय कसं हे तसं, किंवा सांगायला लागतात असं झालं तसं झालं, तुम्हाला माहिती का असं झालं, आज हे ये हो गया वो. ह्या गोष्टी समोरच्या माणसाची ऐकण्याची मेंटॅलिटी सुद्धा नसते. तो आधी नॉर्मलवर येत असतो, झोन त्याचा वेगळा असतो, वेगळ्या झोनमध्ये येतो. रिलॅक्स होणं सगळ्यात जास्त आवश्यक आहे. वेळ घ्या, रिलॅक्स व्हा, कपडे आधी चेंज करा, कारण ती एनर्जी कपड्यासोबत तुमच्याकडे आलेली असते. बॅग, सगळ्या वस्तूंसोबत ती एनर्जी तुम्ही कंडक्ट करत असता सोबत, ती आधी काढून ठेवा. व्यवस्थित तुमचे कपडे, व्यवस्थित गोष्टी जागेवर ठेवल्या, त्यानंतर रिलॅक्स व्हा. रिलॅक्स झाल्यानंतर रिलॅक्स बसा, काहीतरी छान म्युझिक ऐका. तुम्हाला कळेल, हे जर तुम्ही महिनाभर जरी फॉलो केलं ना, तुम्हाला कळेल माझी चिडचिड थांबली, घरातलं वातावरण नीट व्हायला लागलं, झोप यायला मला मदत होतीये. झोप न येण्यामागे हे सुद्धा कारण आहे की आपल्या मनात खूप विचार चालतात, स्ट्रेस प्रचंड असतो. मग स्ट्रेस कमी करण्यासाठी हेच रिलॅक्सेशनचे पॉईंट्स आहेत की जे पुढे जाऊन तुम्हाला हळूहळू असं कळेल की अच्छा स्ट्रेस येत नाहीये. अजून एक करू शकता की ज्या व्यक्तींचे कॉल्स तुम्हाला आवडत नाहीत, ज्या व्यक्ती माहिती डोकं खाणार, अवॉइड करा. सरळ सांगा की हा माझा टाईम आहे, या टाईममध्ये मी बाकीचे कॉल अटेंड करत नाही. आता जे बिझनेसमॅन असतात त्यांना हे अशक्य वाटतं की अरे क्लायंट का कॉल आ गया, बात तो करना पडेगा. जॉबवाल्यांचं ठीक आहे, सॉर्टेड असतं की नाही यार, टाईम खतम, मी घरी आलो, आता मी घरी येऊन चिल करणार. पण तरी सुद्धा इतर मित्रांचे कॉल, असे काही कॉल असतात, नातेवाईकांचे कॉल असतात, डोकं खात, अवॉइड करा की नाही घ्यायचेत कॉल. किंवा वाटलं एखादा व्यक्ती फोनवर आता खूप बोर करतोय किंवा त्याच्या एनर्जीचा माझ्यावर परिणाम होतोय, सरळ सांगा नाही आता मी जरा बिझी आहे, नंतर बोलतो, कॉल ठेवा. ह्या गोष्टी जर फॉलो केल्या तर आपल्या एनर्जीचं आपण प्रोटेक्शन करून प्रॉपर आपल्यासाठी ती वापरू शकतो. मला ऊर्जेसंदर्भात असा एक प्रश्न विचारायचा होता की जसं की महिलांना मासिक पाळी वगैरे येते, तर त्याचं पण भरपूर ठिकाणी अंधश्रद्धा आहे, भरपूर ठिकाणी गैरसमज झालेत भरपूर लोकांचे. आधीच्या काळापासून आपल्या गोष्टी चालत आलेल्या त्या वेगळ्या होत्या महिलांसंदर्भात, किंवा आणि आत्ता ज्या चालत आलेल्या आहेत तर आपण भरपूर म्हणतो की मॉडर्न युग आहे, या गोष्टी काय नाही, चालून जातात वगैरे. पण अशा भरपूर ठिकाणी अजूनही अशा गोष्टी घडतात की जिथं तू काही करायचं नाही बाबा, तुला असा विषय आहे, तर मग तुला मासिक पाळी आले, तू असं काही करायचं नाहीये. तर मग नक्की हा काय प्रकार आहे? हा पण ऊर्जेमध्ये एक प्रकार येतो, पण त्याच्या मागे नक्की सायंटिफिक रिझन काय होतं? ह्या मागे सगळ्यात मोठा रोल फक्त ऊर्जेचाच आहे. बरं. पूर्वी जे नियम घालून दिले होते की एखाद्या स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर त्या स्त्रीने बाजूला बसायचं. बाजूला बसायचं म्हणजे काय की तुझी खोली वेगळी असेल,
तुला सगळ्या गोष्टी जागेवर मिळतील, त्यांना आराम मिळावा शरीराला, यासाठी या गोष्टी होत्या. आता त्याचं इंटरप्रिटेशन चुकीच्या पद्धतीने केलं गेलं की आमचा अपमान केला, आम्हाला असं वागवतात. तसं नाही. त्यामागे सायन्स असं आहे, शास्त्र असं आहे की पिरियड्सच्या वेळेस कोणत्याही स्त्रीची ऊर्जा ही इम्बॅलन्स असते, नॅचरली असते, सगळ्यांचीच असते, यामध्ये चूक काही नाही. आता नेक्स्ट आपण कधी जर भेटू तर मी पुरुषांच्या पिरियड्सबद्दल पण तुम्हाला कधीतरी सांगेल. पुरुषांना सुद्धा पिरियड्स येतात, तर स्त्रियांचे दिसतात, आपले दिसत नाही, एवढाच फरक आहे. तर स्त्रियांची एनर्जी त्या काळामध्ये इम्बॅलन्स असते, ज्याला आजकालच्या भाषेत मूड स्विंग म्हणतात. राईट, मूड स्विंग म्हणलं तर पटकन कळेल की मूड स्विंग का होतात, कारण एनर्जी इम्बॅलन्स असते म्हणून. तर ही एनर्जी इम्बॅलन्स जेव्हा तुमच्यामध्ये असते तेव्हा त्याचा परिणाम प्रत्येक गोष्टीवरती होतो, आणि तो होऊ नये म्हणून त्या व्यक्तीला शरीराला आणि मनाला सुद्धा आराम मिळावा म्हणून वेगळं बसवलं जायचं की तुझी आराम करण्याची ही वेळ आहे, तू आराम कर. मग जर एखादा व्यक्ती आपल्याला म्हणतो आराम कर, तर शांतपणे आराम करायचं, ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. पूर्वी महिलांना खूप कामं असायची, प्रचंड कामं असायची, सगळ्या गोष्टी बघाव्या लागायच्या, एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे जबाबदाऱ्या असायच्या. मग अशा जबाबदारीत, सगळ्या स्ट्रेसमध्ये, शारीरिक मानसिक कष्ट असताना जर तुम्हाला 4 दिवस वेगळं सेपरेट बसून आराम करायला मिळतोय तर करायला पाहिजे. यामध्ये अपमानासारखी तर गोष्ट नाहीये. काही लोकांनी मुद्दाम आपल्या संस्कृतीला बदनाम करण्यासाठी या गोष्टी घातल्या. ऊर्जेचा याच्यामध्ये रोल असा असतो की त्या व्यक्तीच्या हातून, जसं मी सुरुवातीला सांगितलं की ज्या मनस्थितीत व्यक्ती असते त्या व्यक्तीच्या हातून खाल्ल्यावरती तुमच्या मनात सुद्धा त्याच गोष्टी येतात. दिस इज सायन्स. मग मूड स्विंग होणारी व्यक्ती जर काही बनवेल तर ते नीट बनेल का? नाही बनणार. शरीरामध्ये होणारे बदल, मनात होणारे बदल जेव्हा तुमच्या अन्नात उतरतील, पाण्यात उतरतील, तेव्हा तुम्हाला त्रास होईल, खाणाऱ्या व्यक्तीला त्रास होईल, आजूबाजूची एनर्जी डिस्टर्ब होईल. ती होऊ नये म्हणून आपल्याला सांगितलं होतं की ज्या व्यक्तींना, ज्या स्त्रियांना मासिक धर्म असतो त्यांनी वेगळं बसा. आज असं होतं की सगळं चालतं, सगळं चालून जातं. ठीक आहे, चालतंय, चालून घेतं ते, पण त्या स्त्रीचं काय, जिला मासिक धर्मात त्रास होतो, पिरियड्समध्ये त्रास होतो, पण तरीसुद्धा अट्टहासाने काही स्त्रिया काम करतात. मग त्यांच्या सेल्फ हेल्थचं काय, स्वतःच्या आरोग्याचं काय? ते स्वतःच्या मनावरती, शरीरावरती अत्याचार करतायत. ज्या दिवसात तुम्हाला आराम केला पाहिजे त्या दिवसात तुम्ही कामं करतायत. मला तरी वाटतं की प्रत्येक स्त्रीने या पिरियड्सच्या काळामध्ये स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे, मनाची जास्त काळजी घेतली पाहिजे. एन्जॉय करा लाईफ, रिलॅक्स करा, चिल करा. आज महिलांना असे स्वतःसाठी किती वेळ मिळतो? फार कमी. जे जॉबला जातात किंवा सगळ्या गोष्टी, प्रचंड जबाबदाऱ्या असतात. मग तेवढे 4 दिवस सवय लावून घ्या की हे 4 दिवस माझे, हे मी माझ्यावरती काहीतरी कोणीतरी लादलंय, थोपलंय, नाही, मला जे वाटेल ते मी करेन. हे प्रत्येक स्त्रीने करायला पाहिजे. बघा, स्त्रियांचे जास्तीत जास्त प्रॉब्लेम जे मानसिक असतात ते सगळे ह्याच्यानी नीट होतील. आणि आजूबाजूच्या घरच्यांना एकदा कळलं ना की हे 4 दिवस हिला एन्जॉय करू द्यायचा, हिला डिस्टर्ब करायचं नाही, मग घरच्यांना सुद्धा या गोष्टींचा फरक पडत नाही की अरे असं कसं तसं कसं. हे एक सेटअप प्रत्येकाने बनवून घ्यायला पाहिजे. घरात एक रूल घालून द्यायला पाहिजे की या 4 दिवसामध्ये तिला जे वाटेल ते ती करेल, आणि आम्हाला जे वाटेल आम्ही तिच्यावर काही लादणार नाही. या गोष्टी ठरवणं म्हणजे स्वतःच्या एनर्जीची आणि दुसऱ्याच्या एनर्जीची सुद्धा काळजी घेण्यासारखं आहे. मला असं विचारायचं होतं की कॉस्मिक एनर्जी जी असते आपली, की आपल्याला भरपूर ठिकाणावरनं एनर्जी आपण कन्झ्युम करतो किंवा ऊर्जा आपल्याला मिळत असते, पण आपल्या ती लक्षात येत नाही. जसं किंवा सूर्यप्रकाशाकडनं आपल्याला गोष्टी मिळतात किंवा अजून भरपूर गोष्टी असतात की संध्याकाळी आपण दिवा लावतो देवापाशी, त्याची पण एक पॉझिटिव्ह वाईब आपल्यापर्यंत येत असते. पण ह्या गोष्टी लोकांच्या लक्षात येत नाहीत लवकर. तर ह्या गोष्टी आपण कशा मिळवू शकतो? आपल्याकडे एक खूप पूर्वीपासून यंत्र बनवून ठेवलेली आहेत. यंत्र बनवून ठेवलेली आहेत जिथून आपण कॉस्मिक एनर्जी डायरेक्टली कनेक्ट करू शकतो. त्या यंत्राला म्हणतात मंदिर. मंदिर. कॉस्मिक एनर्जी म्हणजे काय, याचं थोडं आपल्याला डेफिनेशन देता येईल का? कॉस्मिक एनर्जी ही अशी गोष्ट आहे जी आपल्या आजूबाजूला जी सगळी ऊर्जा दिसते, म्हणजे ऊर्जा ही कॉस्मिकच असते. कोणतीही ऊर्जा अशी नॉर्मल वगैरे नसते. कॉस्मिक ऊर्जा हे त्याला एक नाव दिलं गेलं इंग्लिशमध्ये. ओके.
ऊर्जा विदाऊट कॉस्मॉस, कॉस्मॉस ब्रह्मांड, बरं. कॉस्मिक ऊर्जा म्हणजे ब्रह्मांडीय अच्छा. ऊर्जा. ओके, बरं. साध्या सोपा. तर बिना ब्रह्मांड कोणती ऊर्जा असेल का? नाही. आपण सगळे ब्रह्मांडाचा पार्ट आहोत. बरोबर. तर जी ऊर्जा आहे ती ब्रह्मांडातूनच येणारी ब्रह्मांडातलीच ऊर्जा आहे. ऊर्जा आहे, बरोबर. क्या होता है, मार्केटिंग के लिए कुछ नाम दिए जाते हैं, कॉस्मिक एनर्जी, ये वो. असं नाही. ओके. तर ऊर्जा इज ऊर्जा. तर ह्या गोष्टींमध्ये आपल्याला थेट कनेक्ट करण्यासाठी मंदिरं बनवली गेली. मंदिरामध्ये काय आहे तर ऊर्जेचं कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. हम्म. शिखरामध्ये आणि गर्भगृहामध्ये सगळ्यात जास्त ऊर्जा तुम्हाला जाणवते कोणत्याही मंदिरात असेल. हम्म. अच्छा. खास करून महादेवाच्या मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही गर्भगृहात जाता तेव्हा प्रचंड ऊर्जा तुम्हाला तिथे जाणवते. बरं. ध्यान असं लागतं तुमचं डायरेक्ट. असं का होतं? कारण तिथे ऊर्जा कॉन्सन्ट्रेट केलेली आहे. तर प्रत्येक ठिकाणची मंदिरं ही ब्रह्मांडीय ऊर्जेशी कनेक्ट करण्याचं खूप सोपं माध्यम आहे. त्याशिवाय तुम्ही जंगलात जा, तुम्ही निसर्गाच्या जेवढ्या जवळ जाल तेवढ्या ठिकाणी तुम्हाला तेवढं तुम्हाला त्याचा अनुभव येईल की ओके. तुम्ही डिरेक्टली निसर्गाशी कनेक्ट होऊ शकता. तुम्हाला नॅचरल गोष्टी तिथे जास्त बघायला मिळतील, अनुभवायला मिळतील, जिथे काहीही गोष्टी मॅनमेड नसतील. हम्म. आणि तिथे गोष्टी आता मंदिरामधली ऊर्जा कॉन्सन्ट्रेटेड असते, हम्म. तुम्हाला डायरेक्ट ध्यान लागतं. बरोबर. पण आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये आल्हाददायक फार कमी वेळेस वाटतं. बरं. गाभाऱ्यात तुम्हाला असं आल्हाददायक वाटलंय का कधी, जसं तुम्हाला एखाद्या नदीपाशी जाऊन किंवा एखाद्या नाही. निसर्गाच्या ठिकाणी जाऊन वाटतं? नाही वाटत. तिथे तुम्हाला गूढ जास्त वाटतं हम्म. हम्म. आणि ध्यानात गेल्याची एक फिलिंग जास्त येते, बरोबर. कारण तिथे खूप कॉन्सन्ट्रेटेड एनर्जी आहे. हम्म. पण नॅचरल एनर्जी कुठे असते तर ती निसर्गात असते. तर मग अशा ठिकाणी तुम्ही गेलं पाहिजे जिथून तुम्ही डिरेक्टली कनेक्ट होऊ शकता. आणि हिलिंग म्हणजे काय तर स्वतःला एखाद्या एनर्जीतून बाहेर काढून नॅचरल एनर्जीशी कनेक्ट करणे, ज्याला आपण म्हणतो हिलिंग. बरं. हील करणे म्हणजे काय तर उपचार करणे, एखाद्या व्यक्तीला त्यातून बाहेर काढणे, ठीक करणे. बरं. दॅट्स कॉल्ड हिलिंग. तर हिलिंग म्हणजे तुम्ही स्वतःच्या ऊर्जेची काळजी घेताय. तुम्हाला असं वाटते की आता मला खूप बोर झालंय, आत्ताच्या भाषेत स्टक झाल्यासारखं वाटतं, हम्म. कळत नाहीये. तो जाओ नेचर में जाके बैठो, मंदिर में जाके बैठो. वाह. मंदिर बने ही उसी लिए कि आप हम्म. वहां जाके बैठो, ध्यान करो. Correct. भगवान से, मूर्ति से उसका इतना लेना देना नहीं है जितना लेना देना तुम्हारी ऊर्जा से. हम्म. तर ह्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत, तर आपण तुम्ही म्हणता तसं कॉस्मिक एनर्जीशी कनेक्टेड होऊ शकतो. वा. आपण जो श्वास उच्छ्वास घेतो त्याच्यावरती पण काही कनेक्ट असतं का ऊर्जेचं आपल्या? असतो. आपण श्वास घेतो. आता तुम्ही श्वास घ्या नॉर्मल. आता श्वास घ्या म्हटल्यानंतर माणूस व्यवस्थित श्वास घेतो. हम्म. नाहीतर एरवी आपला श्वास फार हळूहळू चालू असतो. बरोबर. छातीपेक्षा आपला श्वास आतमध्ये डीप जात नाही. Correct. कोणाकोणाचा इथपर्यंत श्वास घेतात, असा हम्म. कुत्र्यासारखा श्वास ज्याला आपण म्हणतो. तर ओके. श्वास कधीही घेताना तुम्ही डीप ब्रिदिंग, आजच्या भाषेत ज्याला म्हणतात, तर आपल्या ह्याच्यात सांगितले की खोलवर श्वास घेणं आवश्यक आहे. योगी कहते हैं कि 1 मिनिट में सिर्फ 13 सांसें लो. एका मिनिटात 13 श्वास उच्छ्वास झाले पाहिजे. बरं. 13 मोजा. तुम्ही कधी एका मिनिटात 13 श्वास उच्छ्वास केले तर तुमची हेल्थ लेवल काय हाईटला जाते, किंवा तुमचं आरोग्य किती चांगलं राहतं, तुमचं मानसिक संतुलन किती प्रॉपर पद्धतीने तुम्ही बूस्ट करू शकता. हम्म. का तर श्वासोच्छ्वासामध्ये तुम्ही एनर्जीच आतमध्ये घेताय आणि एनर्जीच सोडताय. एनर्जीचा सगळ्यात सोपा सोर्स म्हणजे आपले श्वास. हम्म. सांसों की माला पे सिमरू में तेरा नाम. ये जो कहा गया है, नाम आप किसी का भी लो, सांस उतना लेना चाहिए आपने. बरं. कोणताही एक मंत्र घ्या, ओम नमः शिवाय, हम्म. आणि श्वास घेता घेता तो मंत्र म्हणा. श्वास घेता घेता तो मंत्र मनातल्या मनात म्हणा, तोंडाने नाही म्हणायचा, कारण श्वास घेताना आपण बोलू नाही शकत. म्हणायचा आणि सोडताना पण तोच म्हणायचा. जेव्हा तुम्ही शांतपणे ओम नमः शिवाय म्हणता, श्वास घेता, सोडताना पण तोच म्हणता मनातल्या मनात, बरोबर तुम्ही खोल श्वास घेता, नंतर तो सोडता. म्हणून मंत्र सांगितले. बीज मंत्रावर कोणी श्वास घ्या असं म्हणतं का? बीज मंत्र 1 अक्षराचा असतो. बरोबर. मग तो बीज मंत्रावरती श्वास तुम्ही ना घेऊ शकत ना सोडू शकत. बरोबर. 1 अक्षर तुम्ही कोणतंही म्हणलं, श्वास घेणार कसा, सोडणार कसा? म्हणून एक मंत्राचा पॅटर्न तुम्हाला बनवून दिला जातो. बरं. आणि तो पॅटर्न तुम्ही श्वासांसोबत घेतला, सोडला, तुमची एनर्जी प्रॉपर राहते. Right. आत्ताच ह्याच्यावरती मी एक कोर्स केला, आर्ट ऑफ लिव्हिंग. 7 दिवसाचा होता माझा कोर्स, आणि त्याच्यामध्ये पण सेम हेच शिकवलं गेलेलं आहे की जसं तुम्ही आत्ता मंत्र म्हणालात
तर तसंच श्री 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 रविशंकरजी गुरुदेव आहेत, त्यांचा तो मंत्र आहे आणि त्याच्या प्रकारे ते श्वासोच्छ्वास कशा पद्धतीने घ्यायचं त्या मंत्राद्वारे वगैरे त्याच्यात पण हेच गोष्टी आपल्याला शिकवल्या आहेत की भरपूर गोष्टी आपण म्हणतो की बाबा तुम्हाला अन्न हवंय, पाणी हवंय, पण त्यांचं असं म्हणणं की 70 ते 80% जे आपलं आरोग्य आहे आपल्या श्वासावरती आहे, हे लोकांना अजूनपर्यंत माहिती नाहीये. ते बेंबीच्या देठापासून आपण जो श्वास घेतो ते, तर तो एक नक्की प्रकार काय आहे? सी, फर्स्ट ऑफ ऑल डिरेक्ट सोर्सशी कनेक्ट होणं जास्त इम्पॉर्टंट असं मला वाटतं. आज अनेक लोक आहेत जी या माध्यमातून गोष्टी सांगतायत. लास्ट पॉडकास्टमध्ये मी म्हणलो होतो भैरव तंत्र, राईट? विज्ञान भैरव तंत्रामध्ये जे 112 प्रकार सांगितलेत त्यातला एक प्रकार श्रींनी घेतला, त्याच्यात थोडं मॉडिफाय केलं असेल आणि एक स्वतःची टेक्निक बनवली, त्याला त्यांनी एक नाव दिलं. ओके. त्यानंतर अजून एक आहेत, त्यांनी एक काहीतरी वेगळं उचललं, त्यातून बनवलं. बट व्हॉट इज ओरिजिनल? विज्ञान भैरव तंत्र. ओके. सगळं काम श्वासावरती आहे. बरं. विज्ञान भैरव तंत्रावरती मी म्हणलं पुस्तक PDF अवेलेबल आहे, छोटीच PDF आहे, गुगलवर आरामात मिळते. तर ह्या गोष्टी तिथून आल्या आहेत, बरं. कोणी इन्व्हेंट नाही केल्या. ओके. ऑलरेडी आपल्याकडे सनातनात लिहून ठेवलेलं आहे आणि ह्या प्रूव्हन गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत की ह्यांनी असं होतं म्हणजे होतं. तर ह्या गोष्टी श्वासांमार्फत आपण जे करतो, ज्याला आपण म्हणतो की ब्रीदिंग टेक्निक, आत्ता नाव दिलं. करेक्ट. ब्रीदिंग टेक्निक असं म्हणतात. फॉरेनचे वर्ड आहे, पण आपल्याकडे प्राणायाम नावाची जी गोष्ट होती, किती जण प्राणायाम करतात? बचपन में रामदेव बाबा से हम सुनते आए. रामदेव बाबा नंतर ट्रेंड झाला होता की योग करा, योग करा. सगळेजण योग करायचे, भस्त्रिका प्राणायाम जे काय असेल. किती जण आपण रोज प्राणायाम करतो? पूर्वी प्रत्येक व्यक्तीला, सगळ्यांनाच एक रोज ठरवून दिलेली दिनचर्या असायची, ज्यामध्ये त्यांना संध्या करायची असायची. बरं. आता जे ब्राह्मण असतील, जे क्षत्रिय असतील, किंवा जे वैश्य असतील, किंवा जे इतर कोणी असतील, आता क्षुद्र म्हणल्यावर लोकांना वाटतं अरे क्षुद्र म्हण, ऐसा नाही. प्रत्येक व्यक्ती पूर्वी पूजा करायचा, प्रत्येक व्यक्ती पूर्वी संध्या करायचा. संध्येमध्ये प्राणायाम खूप इम्पॉर्टंट आहे, संध्येमध्ये आचमन खूप इम्पॉर्टंट आहे. मग प्राणायाम काय होता? आजच्या भाषेतली ब्रीदिंग टेक्निक म्हणजे प्राणायाम. तुम्ही रोज करताय तर तुमची एनर्जी बॅलन्स राहते, तुमची एनर्जी अलाईन राहते आणि तो कोणताही व्यक्ती करू शकायचा. त्याला जातीचं, धर्माचं, कोणत्याही वर्णाचं, पंथाचं बंधन नव्हतं. प्राणायाम आज जैसे कोई भी कर रहा है, उस समय भी कोई भी कर सकता था. आचमन उस समय भी हर कोई करतात. तर ह्या गोष्टी प्रत्येकाला घालून दिल्या होत्या का? तुम्ही सकाळी उठून जर प्राणायाम करताय तर तुमचं पूर्ण दिवस उत्तम जाणार. प्राणायाम करा. ज्यांना विज्ञान भैरव तंत्रामधलं काही करता येत नसेल, त्यांनी प्राणायाम जरी केला रोज तरी उत्तम आहे. नसेल जमत प्राणायाम करणं, त्याहीपेक्षा जेव्हा जेव्हा तुम्ही शांत बसलेले असाल, डीप ब्रीदिंग सुरू करा. आता आपल्याला काहीच काम नाही, बसलोय, किंवा आपण गाडी चालवतोय, गाडी चालवताना तर काही काम नसतं. मग अशा वेळेस आपण डीप ब्रीदिंग करू शकतो. श्वास पूर्ण खोल घ्यायचा, हळू घ्यायचा, हळू सोडायचा. असा जर आपण करत राहिलो तर त्याचा आपल्यावरती खूप चांगला परिणाम दिसतो. वेगळे कोणतेही कोर्स करण्याची, कोणाकडे जाण्याची आवश्यकता पडत नाही. हे मी का सांगतोय? मला अनेक जणांचे प्रश्न येतात, जग्गी का ऐसा ऐसा कोर्स है, श्री का ऐसा ऐसा कोर्स है, लेकिन पैसा बहुत लगता है, कैसा करेंगे, पैसा तो नहीं है. गरज काय पैसे द्यायची? फ्रीमध्ये आहे, आपल्याकडे सांगितलं आहे. काहीच नसेल, तुम्ही डीप ब्रीदिंग केलं तरी तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तेवढं करा. आजकालच्या युगात झोप किती इम्पॉर्टंट आहे आणि झोप योग्य प्रकारे, म्हणजे झोप कशी योग्य प्रकारे घेता येईल आपल्याला, किती तास वगैरे झाली पाहिजे? प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी 6 तास झोप आवश्यक आहे. ज्याचं 6 तास झोपेचं शेड्यूल फिक्स आहे. तुम्ही कधीही झोपा, तिथून पुढे 6 तासांनी तुम्ही उठले पाहिजे. जर तुम्ही खूप थकलेले असाल तर तुम्ही 8 तासापर्यंत झोपणं आवश्यक आहे. आता प्रत्येक व्यक्तीनुसार ही झोप वेगवेगळी असू शकते. एखाद्या व्यक्ती जर जास्त झोपतोय तर तो आळशी आहे, त्याचा असा अर्थ होत नाही. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या शरीराप्रमाणे जेवढी झोप आवश्यक असते, शरीर तेवढंच झोपतं. जेव्हा तुम्हाला वाटतं तुमची झोप झाली,
तुम्ही त्यापेक्षा 1 मिनिट सुद्धा जास्त झोपू शकत नाही. Correct. तुम्ही प्रयत्न करा की बरोबर. माझी झोप झाली आणि मला पुन्हा बरोबर. झोपायचंय. किती तुम्ही एसी वाढवा, कमी करा, फॅन बंद करा, चालू करा, पांघरून उडून घ्या, तुम्हाला झोप लागत नाही. बरोबर. उलट जर तुमची झोप झाल्यावर तुम्ही झोपताय, तुम्हाला बॉडी पेन सुरू होतो, हम्म. तुम्हाला वेगवेगळे डोकं दुखायला लागतं किंवा वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे त्रास होतात. शरीर स्वतः एवढी सुंदर सिस्टम आहे की किती झोप पाहिजे शरीर आपल्याला सांगतं. सांगतो बरोबर. सन्यासी कहते हैं जीवन का बहुत आसान सा नियम है, सरल सा नियम है, भूख लगी खा लो, नींद आए सो जाओ. नींद खुले उठो, भूक लगी फिर से खाओ, सो जाओ. खाणे आणि झोपणे ह्या 2 गोष्टी जर आपण मॅनेज केल्या प्रॉपर, जेवढी भूक लागली तेवढंच खायचं, हम्म. पोटापेक्षा जास्त खायचं नाही, कमी सुद्धा खायचं नाही. हम्म. आपल्याला कळतं की किती भूक आहे, तेवढंच खायचं. बरोबर. झोप आपल्याला किती आवश्यक आहे शरीर सांगतं, आपोआप झोप येते. कोणाला कधीच कळत नाही झोप लागली कधी. करेक्ट. एक माणूस जगत असा दाखवा, योगी संन्यासी छोड़ के, की जिन्हें पता हो की मुझे नींद कब लगी, किती वाजून किती मिनिटांनी मला झोप लागली, कोणी नाही नाही सांगू शकत. सांगितलं. बरोबर आहे. आणि उठायच्या आधी सुद्धा आपल्याला कळत नाही की आता आपली झोप संपणार आहे, नाही कळत. संपल्यावर कळतं की झालं. बरोबर. मग हे ठरवतं कोण? तर आपलं शरीर ठरवतं. तर प्रत्येकाच्या शरीराला जेवढी झोप आवश्यक आहे तेवढी झोप त्यांनी घेतली पाहिजे. हम्म. आता बऱ्याच जणांना रुटीनमुळे ती झोप घेणं शक्य होत नाही, बरोबर. की कितीही लेट उठलो तरी पण ऑफिसला जायचं आहे, काम आहे, मीटिंग आहे, सगळ्या गोष्टी जबाबदाऱ्या. हम्म. एक दिवस स्वतःसाठी असा काढा, तिथे तुम्ही पूर्ण झोप घ्या. 12 तास झोपलं तरी चालेल, बरोबर. 8, 9, 10, 12 जितके तास झोपायचं झोपा. तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरज पडणार नाही. झोप हे तुमच्या शरीराचं हिलिंग असतं. हम्म. तुम्ही बघा, कुठून ट्रेक करून आलात, कुठूनही तुम्ही आलात, जेव्हा तुम्ही खूप एक्झॉस्टेड असता, 8-15 दिवस तुम्ही खूप मोठ्या प्रोजेक्टवर काम केलं, तुमचं शरीर थकलेलं असतं, झोप मिळाली नसते. ज्या वेळेस तुम्ही झोपता तेव्हा जेव्हा शरीराला जेवढी झोप आवश्यक असते, शरीर पूर्ण ती कसर एका झोपेत पूर्ण करू शकतं. वा. म्हणजे तुम्हाला सारखं सारखं डॉक्टरकडे कधीच जावं लागणार नाही जर तुम्ही झोप प्रॉपर घेतली. हम्म. आपण काय करतो, झोप म्हणजे आळस, हे आपण एक इक्वेशन बनवून ठेवलं. बरोबर. झोप आपल्या शरीराला बरं करण्यासाठी असते. ॲटोमॅटिक आपल्यामध्ये सिस्टम आहे की जेव्हा आपला मेंदू काम करणं थांबतं, जेव्हा आपलं बॉडी जी असते ती पॉवर सेव्हिंग मोडला जाते, आणि मग आपलं शरीरच आपल्याला एक एक गोष्टी ठीक करतं. मग स्ट्रेस जातो किंवा इतर गोष्टी जातात. आज लोकांना खूप स्ट्रेस प्रॉब्लेम आहे. तुम्ही नीट झोप घेतली ना, तुम्हाला आयुष्यात कधी कोणता स्ट्रेस नाही येणार. बरोबर. झोप खूप गरजेची आहे. ज्या लोकांची झोप कमी असते त्यांना सगळ्या प्रकारचे त्रास होतात. सगळे मोठे मोठे आजार त्याच लोकांना होतात ज्यांची झोप नसते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा सर्टन कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तुम्ही बघितलं पॅटर्न, ज्यांना कॅन्सर खूप होतो किंवा हार्ट अटॅक खूप होतात किंवा इतरही अनेक आजार खूप होतात. कोणाला होतात? त्यांची हिस्ट्री बघितली तर त्यांची झोप प्रॉपर नसते. नाईट शिफ्ट जे करतात. बापरे. नाईट शिफ्ट आपल्या बॉडीला तशी आपण सवय लावतो, पण नंतर आपली तेवढी झोप होणं आवश्यक असतं. हम्म. हम भी आर्टिस्ट आहे, हम भी रातभर जाग के काम करते हैं. पण जेव्हा मी झोपतो, मग सकाळी 10ला झोपेन, 12ला झोपेन, तिथून 6 तास माझी झोप प्रॉपर मी घेतो. बरोबर. सांगून ठेवतो की नाही, एवढ्या वेळेत मी अवेलेबल नाही आहे, बरोबर. माझी झोप होणं आवश्यक आहे. खरी गोष्ट. आता ते सुद्धा मी खूप प्रयत्नाने कमी केले. अरे बापरे. का? कारण रात्री काम जरी किती छान होत असलं तरी बॉडीवर त्याचा इफेक्ट होतो. होतोच. बरोबर. त्यामुळे एक शेड्यूल ठरवून त्यामध्ये झोप, जेवण, काम या सगळ्या गोष्टी प्रॉपर Manage मॅनेज केलं करून पाहिजे. बरोबर. या सगळ्यांनी केल्या तर एनर्जी खूप उत्तम राहते. बरोबर. हे मुलांच्या आपलं पालकांना सांगायला पाहिजे. हो, लहान मुलांना झोपू देत नाहीत, उठवतात. लहान मुलांना सगळ्यात जास्त झोप आवश्यक असते. बरोबर. म्हणजे आपल्याला जर 6 तास झोप पाहिजे असेल, त्यांना 10 तास झोप पाहिजे. लगेच आई मागे लागतेच, उठ. अशा आयांना पुढे खूप त्रास होणार. त्यांना त्यांच्या मुलांना त्रास झाल्यावर त्यांना तर त्रास होणारच. बरोबर. जर मुलांची झोप पूर्ण होत नसेल तर मुलांची वाढ नीट होत नाही. बरोबर. मग ते म्हणतात की आमचा हा खूपच चिडचिड करतो, ही आमची मुलगी खूपच चिडचिड करते, वस्तूंची फेकाफेक करते, कळतच नाही, किंवा चष्माच लागलाय. अब लोग बोलेंगे तुम्हें भी तो चश्मा लगा, मुझे चष्मा नहीं लगा है, ये मैंने प्रोटेक्शन के लिए पहना है. करेक्ट. गाडीवरून येताना जाताना आणि इतर बरोबर. गोष्टीच्या प्रोटेक्शनसाठी हा चष्मा घातला. बरोबर. सो चष्मा लागतो लहान मुलांना लहान वयातच. अनेक त्रास होतात. का? कारण एनर्जी. बरोबर. तुम्ही त्यांची झोप प्रॉपर नाही होऊ देते, त्यांच्या शरीरावर एनर्जी ती प्रॉपर कामच नाही करते. बरोबर.
मग त्यामुळे मुलांना एन्झायटी वाढणे. आत्ता जे म्हणतात ना, डिप्रेशन आ गया बच्चे को, मेरा बेटा डिप्रेशन में चला गया, वय वर्ष 7, 8, 9, 10, कैसे डिप्रेशन में चला जाता. झोप गरजेची. माझा अजून असा एक प्रश्न होता की जेव्हा आपण गळ्यात एखादी माळ वगैरे घालतो, म्हणजे रुद्राक्षाची असो, स्फटिकची असो किंवा तुळशीची माळ असो, तर जेव्हा आपण ती जप करतो त्या माळेचा, तर त्याच्यामध्ये पण एक ऊर्जा निर्माण होते. बरोबर. तर मग जेव्हा आपण काही काही ठिकाणी असे जातो की ज्या ठिकाणी ती सोबत आपल्या येते, जसं की वॉशरूम झालं किंवा अशा काही ठिकाणी जातात की ज्या ठिकाणी ती आपल्या कंटिन्यू सोबत माळ असते, तर नक्की जप माळ करताना ही ऊर्जा कशी काम करते, पहिलं ते एक ऐकायचं मला. आणि दुसरं की आपण कितपत योग्य आहे की त्या सोबत घेऊन जाणं किंवा माळ वगैरे घालायचे किंवा ती जप केल्यानंतर ठेवायचे, असे काही नियम आहेत का? पहिली गोष्ट तर जपाची माळ आणि गळ्यात घालायची माळ या वेगळ्या असतात. बरं. कोणतीही जपाची माळ गळ्यात घालू नये असे गुरु सांगतात. ओके. आता कोणाचे गुरु जर म्हणत असतील की इससे आप जब भी कर सकते हो, पहन सकते हो, तो जिसका गुरु जैसा बोले वैसा वो करे. बरोबर. पण जनरली जपाची माळ वेगळी असते, गळ्यात धारण करायची माळ वेगळी असते. तो जैसे हमारा ये माला है, ये गले में धारण करने का माला है, ओके. इसमें कवच बना के दिया है. ओके. तो ये हमारे गुरुजी ने दिया हुआ माला है, तो ये हम इस पे जप नहीं कर सकते. ओके. ये मेरे हाथों में का जो माला है, इस पे हम जप नहीं कर सकते. जपाची माळ वेगळी असते. जपाची माळ वेगळी असण्यामागचं कारण हे आहे की तुम्ही एनर्जीला त्याच्यामध्ये कंडक्ट करताय. बरं. तुम्ही माळ ओढताय म्हणजे काय, तर एक एक तुमच्यातली एनर्जी, कॉस्मिक एनर्जी, सगळ्या एनर्जीचं एक कनेक्शन त्या माळेसोबत करून तुम्ही ती माळ ओढताय. बरं. माळ स्वतः एक एनर्जीचा खूप मोठा संचय बनते जेव्हा त्या माळेवर खूप जप केलेला असतो. बरं. त्यामुळे ती माळ आपण बाहेर घेऊन जाणं, घालणं योग्य मानत नाही. बरं. ती माळेत जपाच्या पिशवीत किंवा डबीत ठेवून देतात, बरं. ती धारण करत नाही. आता जी आपण माळ धारण करतो, जसं मी मगाशी म्हणलं की प्रत्येकाने रुद्राक्ष घातलाच पाहिजे. 5 मुखी रुद्राक्ष तुमच्या शरीराची ऊर्जा बॅलन्स करतो. अच्छा. रुद्राक्ष हे बॅलन्स करणारं एक फळ आहे, एक पदार्थ आहे. बरोबर. आता त्याच्यामागे हिस्ट्री खूप सांगतात लोक की शिवाचा अश्रू आहे वगैरे वगैरे, बट त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट काय, स्टोरी इम्पॉर्टंट आहे ठीक आहे, बट त्याचं तत्व काय की तो सत्व, तम, रज, वात, पित्त, कफ असे 3 गुण बॅलन्स करायचं काम रुद्राक्ष करतो. म्हणून 5 मुखी रुद्राक्ष सगळ्यांनी धारण केला पाहिजे. नियम त्यासाठी फार काहीच नाही आहेत. जर तुम्ही शिवलीलामृत वाचलं, शिवलीलामृतातला 11वा अध्याय, तर त्यामध्ये रुद्राक्ष कसा वापरावा सगळं सांगितलं. त्यामध्ये वर्णन एक वेश्या होती, महानंदा तिचं नाव होतं, जिन्होंने पढा होगा उन्हें पता होगा. ती रुद्राक्ष धारण करायची स्वतः. तिने तिच्या माकडाला आणि पाळलेल्या माकडाला आणि कोंबड्याला रुद्राक्ष घातलं होतं. म्हणजे रुद्राक्ष प्राणीसुद्धा घालू शकतात. कोणत्याही प्रोफेशनचा व्यक्ती रुद्राक्ष धारण करू शकतो. मग तो पारधी असेल, तो शिकारी असेल, वेश्या असेल, कोणीही असेल, रुद्राक्ष धारण करू शकतो. संन्यासापासून वेश्येपर्यंत, शिकाऱ्यापर्यंत सब लोक रुद्राक्ष धारण कर सकते. नियम काय, आता जर तुम्हाला कोणत्या सिद्ध व्यक्तीने रुद्राक्ष दिला असेल स्पेशल करण्यासाठी, तर तुम्ही करू शकता की त्यांनी सांगितल्याप्रमाणे नॉनव्हेज खायचं का नाही, तर तुम्ही तो नियम पाळा. बऱ्याच जणांना मला जर विचाराल तर रुद्राक्षाला असे काही नियम नाहीत की तुम्ही नॉनव्हेज खा किंवा नका खाऊ. रुद्राक्ष तुमच्या बेटरमेंटसाठी असतो. हां, रुद्राक्षाला एवढा नियम आहे की तुम्ही जेव्हा वॉशरूमला जाता, टॉयलेटला जाता, रुद्राक्ष काढून ठेवला पाहिजे. झोपताना रुद्राक्ष तुम्ही काढून ठेवला पाहिजे. जेव्हा तुम्ही सेक्स करता तेव्हा तुम्ही रुद्राक्ष काढून ठेवला पाहिजे. हे रुद्राक्षाचे बेसिक नियम आहेत. एवढे नियम जरी प्रत्येकाने पाळले तरी त्याला त्याचे इफेक्ट दिसायला लागतील. तुम्ही मांस भक्षण करायचं, त्याला पण नियम लागू होतो का तो? आता यामध्ये काय आहे, खूप जण मानतात की रुद्राक्ष घातल्यानंतर मांस भक्षण करू नये. पण ज्यांचं बेसिक मांस भक्षणाशिवाय होऊ शकत नाही, कोलकात्याला तुम्ही गेलात तर ते लोक मच्छी खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही. अनेक संन्यासी पण आहेत तिथले जे मच्छी खातात, त्यांचं ते रेग्युलर अन्न आहे. किंवा असे अनेक ठिकाणं आहेत की जिथे त्यांच्या रोजच्या जेवणातच नॉनव्हेज, ते तर म्हणतात मच्छी नॉनव्हेज है ही नाही, वो तो हमारा रोज का खाना, भात और मच्छी चाहिए ही चाहिए. तर जर तुम्हाला कोणता सिद्ध, तुमचे गुरु जर एखादा रुद्राक्ष विशिष्ट कारणासाठी देत असतील तर त्यांना तुम्ही विचारा की नॉनव्हेज खाल्लं तर चालतं का. ते म्हणाले नका खाऊ,
चालतं, नाही खाल्लं तरी चालतं, म्हणजे त्यांच्या म्हणण्यावरती आहे. हम्म. आणि तुम्हाला किती गोष्टी पटतात तिथपर्यंत. जर आपण रुद्राक्ष घालतोय, नॉनव्हेज खातोय, काही फरक पडत नाही, कोणाचा अपमान होत नाही, काही नाही, काही नाही. नॉनव्हेज हे सुद्धा एक अन्न आहे, ज्याला वाटते त्यांनी ते खावं. त्याचा रुद्राक्षाशी काही संबंध नाही. हां, त्या ऊर्जेशी संबंध आहे. जर एखादा सिद्ध तुम्हाला विशिष्ट ऊर्जेने सिद्ध केलेलं रुद्राक्ष देतोय, तर तो तुम्हाला नियमसुद्धा सांगतो. नियम सांगितल्याशिवाय जर कोणता व्यक्ती तुम्हाला सिद्ध आहे मी आणि तुला रुद्राक्ष देतो असं जर रुद्राक्ष देत असेल, तर तो सिद्ध नाही. कोणत्याही गोष्टीला नियम असतात. जेव्हा तो सिद्ध देतो, मग तो सांगतो कि ये पहन के तुम नॉनवेज नहीं खाओगे बेटा, ये रुद्राक्ष पहन के तुम शमशान नहीं जाओगे बेटा, ये रुद्राक्ष पहन के तुम सोने नहीं जाओगे या फिर परस्त्री के पास नहीं जाओगे. मग ते सिद्धांनी विशिष्ट एनर्जी सिद्ध करून दिल्यानंतरचे ते नियम. बर. जर तुम्हाला स्वतःलाच घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. त्यासाठी 3च नियम आहेत. टॉयलेटमध्ये न्यायचा आणि झोपताना काढून ठेवायचा. आणि जेव्हा तुम्ही ते रुद्राक्ष घालता तेव्हा एक लक्षात असू द्या की आपण रुद्राक्ष घातलाय, आपण काय करतोय, आपल्यावरती जबाबदारी. बरोबर. एवढं सिंपल. आपण इतक्या वेळ एनर्जीवर बोललो आणि एनर्जीचा स्रोत जे शिवजी सोर्स ऑफ एनर्जी, त्यांची एनर्जी आणि आपल्याला त्या एनर्जीकडून काय घेता येईल? भोले की एनर्जी हर किसी में है, पूरा संसार उन्हीं का है. वो और हम वैसे अलग नहीं है, हम उन्हीं के अंश है. भोले और भगवती के ही हम अंश है. हमारे भीतर उन्हीं की ऊर्जा है. जिस समय आप उसे पहचान लोगे कि वो एनर्जी और मैं एक ही है, हम उन्हीं के छोटे से थोड़े से अंश है, तुम्हें सब पता चलने लगेगा कि मैं ही शिव हूँ. हम ब्रह्मास्मि जो कहते हैं ना, वो इसी का फीलिंग है कि मैं ही शिव हूँ, मैं ही भगवान हूँ, भगवती मेरे ही अंदर बसती है. अब जब लोग कहते कि मैं भगवान हूँ, जेव्हा लोक म्हणतात की मीच देव आहे किंवा मैं भगवान हूँ, असं जेव्हा लोक म्हणायला लागतात, मोठे मोठे संन्यासी असतात, तुम्ही जर त्यांना नमस्कार केला ते आशीर्वाद देतात. बरोबर. तुम्हाला सुद्धा एक वेळ अशी येईल, फील होईल की समोरचा जर माझ्या पाया पडतोय तर मी त्याला आशीर्वाद देईन. लहान मुलं जेव्हा आपल्या घरात पाया पडायला येतात, आपण आशीर्वाद देतो का? आपण काय करतो? ठीक आहे, हरकत नाही, ठीक आहे. पण तो तुमच्या पाया पडतोय तर तुम्ही त्याला आशीर्वाद देणं गरजेचं आहे. हे कधी कळतं तुम्हाला? जेव्हा तुम्ही एकरूप असल्याचं तुम्हाला फील येतो की अरे मैं भी शिवजी जैसा ही हूँ, मेरे भी अंदर वही तत्व है. एनर्जी तुमच्यातली जेव्हा जागृत होते तेव्हा समोरच्यानी पाया पडल्यानंतर तुम्ही त्यांना असा हात आपोआप वर येतो आणि तुमच्या तोंडात येते की खुश राहू. किंवा तुम्हाला जे काही समोरच्याला, जुने लोक जे असायचे म्हातारे, पाया पडल्यानंतर द्यायचे ना असे दोन्ही हातांनी भरभरून आशीर्वाद द्यायचे. मोठा हो, सुखी राहा, खूप काय प्रगती कर, बरोबर यशस्वी हो, सांगायचे. का सांगायचे? कारण त्यांनी एनर्जीला ओळखलेलं असायचं. सो भोले और आप हम अलग नहीं है. फील करने की देरी है कि भोले हमारे अंदर भी है, भगवती हमारे अंदर भी है. इतना असा. माझा एक शेवटचा प्रश्न असा होता की आजकालच्या तरुण पिढीला किंवा सामान्य कौटुंबिक लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता एनर्जीबद्दल, किंवा कशा पद्धतीने आपण कंझ्युम केली पाहिजे, किंवा थोडक्यात काय आपण 2 शब्द सांगू शकता? ॲक्च्युली आता पूर्ण आपल्या ह्याच्यात मी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, बरोबर. पण जर थोडक्यात सांगायचं असेल तर खुश राहा. आणि एनर्जी बॅलन्स करण्यासाठी बेसिक गोष्टी ज्या पाळल्या पाहिजेत, हातपाय बाहेरून आल्यावर स्वच्छ धुणे, जे सांगितलं आपण, जे सांगितलंय त्या गोष्टी जरी फॉलो केल्या, और चिंता मत करो. तुम्हारे लाइफ में बहुत सारे प्रॉब्लेम होंगे. काय स्ट्रेस असेल, टेन्शन असेल, ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या एका साईडला आणि तुमची एनर्जी एका साईडला. ह्या गोष्टी जर आपण विचार करून करायला लागलो तर आपल्याला त्याचे रिझल्ट सुद्धा चांगले मिळायला लागतात. फक्त आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की माझ्यातली एनर्जी आणि महादेवांमधली एनर्जी एकच आहे. हे एकदा ज्या व्यक्तीला फील झालं, कितीही मोठे प्रॉब्लेम असो त्याला फरक पडत नाही, तो आनंदात असतो. दादा, तुम्ही परत एकदा आपल्या पॉडकास्टमध्ये आलात आणि छान प्रकारे उत्तम मार्गदर्शन केलं. परत तुम्ही एकदा, आधीचा आपला जो पॉडकास्ट झाला होता एकदम छान पद्धतीने झाला होता आणि खूप छान रिस्पॉन्स पण आला.
त्या गोष्टीला भरपूर लोकांचे मला मेसेज पण आले होते, तुम्हाला पण आले होते भरपूर Right. लोकांचे मेसेजेस वगैरे, कॉल वगैरे पण आले होते मला. तर अशा पद्धतीनेच आपण मार्गदर्शन करत राहूयात लोकांना. अजून वेगवेगळ्या नवीन टॉपिकवरती चर्चा करूयातच आपण. नक्की. त्यानंतर आपल्याला काही जर प्रश्न असतील तर आपण 100% दादांना संपर्क करा किंवा आम्हाला संपर्क करा. आम्ही नक्कीच त्यांच्यापर्यंत पोचूयात. दादांचं इंस्टाग्राम हँडल वगैरे आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत. मोस्टली कॉल उचलत नाहीत कारण की ते स्वतःच बिझी असतात या सगळ्या गोष्टीतनं. तर तुम्ही इंस्टाग्रामला त्यांना जर मेसेज जरी केलात, निशिकांत जोशी म्हणून एक त्यांचं हँडल आहे आणि मॅड वर्क स्टुडिओ म्हणून त्यांचं, असे 2 इंस्टाग्रामचे त्यांचे चॅनल्स आहेत. त्याच्यावरती तुम्ही मेसेज केला तरी दादा नक्कीच रिप्लाय देतात प्रत्येकाला. आणि तुमच्या काही शंका असतील त्यांना नक्की विचारा. आत्ताच आपला पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अजून तुम्हाला नवीन कुठल्या गोष्टी ऐकायच्या असतील दादांकडनं किंवा अजून कुठल्या गोष्टींवरती चर्चा करायची असेल तरी तसं तुम्ही सांगितलं तरी चालेल. त्याप्रमाणे आपण नक्कीच परत एकदा दादांना बोलूयात आपल्याकडे चर्चा करण्यासाठी. आणि दादा, तुम्हाला कसं वाटलं परत एकदा येऊन? खूप छान वाटलं. आणि मागच्या पॉडकास्टला जो मिळालेला प्रतिसाद होता, लोकांचे त्याच्यावरचे रिप्लायज होते, विज्ञान भैरव तंत्राबद्दल खूप जणांनी केले, प्रश्न खूप विचारले, केले, हो. भैरव साधनेबद्दल खूप जणांनी प्रश्न विचारले. लोकांमध्ये ही जागृती निर्माण होते, खूप मोठी आणि चांगली गोष्ट आहे. बरोबर. कसं असतं की सगळ्यांना स्वतःच्या एनर्जीबद्दल जाणून घ्यायचं आहे. आणि ही नवीन पिढी आत्ता जी घडतीये, आनंद आहे की आपल्या हातून काहीतरी थोडंफार सेवा घडतीये, बरं. लोकांसाठी आपण काहीतरी करू शकतोय. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद, तुम्ही पॉडकास्टला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल. ऐसी चीजें करते रहेंगे, Yes. बाकी तो भोले की कृपा है. आणि या पॉडकास्टला पण नक्कीच छान ऑफकोर्स. प्रतिसाद येईल लोकांचा. आणि असंच आपल्याला सपोर्ट करत राहा. असेच वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन करणारे आणि छान आध्यात्मिक ह्याच्यावरती आपण पॉडकास्ट करणारच आहोत वेगवेगळ्या पाहुण्यांसोबत. आणि असंच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हर हर महादेव. हर हर महादेव.